तुम्ही राजकीय व्यक्तींच्या पण केसेस घेता, अनिल देशमुख. मग अशा वेळेला काही प्रेशर येतं का? फोन येतात का धमकीचे? आता तर मी राजकीयदृष्ट्या देखील सक्रिय आहे, परंतु राजकारणात सक्रियपणे येण्या अगोदर मी अनेक वेगवेगळ्या पक्षातील लोकांचं मी वकीलपत्र स्वीकारलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, असे वेगवेगळ्या पक्षातील लोकांचे मी वकीलपत्र स्वीकारले आहेत. आणि जर तुम्ही वकील म्हणून प्रामाणिक काम करत असाल ना, तर कोणीही तुमच्यावर दडपण कधी जाणत नाही, कारण लोकांना कळतं की हा प्रामाणिक आहे. म्हणजे माझ्या वडिलांनाही मी अनेक वेळा विचारलं आहे की तुम्ही आता एवढे मोठे मोठे खटले चालवले, तुमच्यावर कधी दडपण कोणी आणलं का? त्यांचं हेच उत्तर असायचं, इफ यू आर ट्रू टू युअर कॉन्शियन्स, जर तुम्ही तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला कोणीही कधी कधी दडपण आणतच नाही. देयर इज नो क्वेश्चन. त्यामुळे असं दडपण कधीच येत नाही, मला तरी कधी आलं नाही आणि कोण आणणारही नाही. पण मग पक्ष महत्त्वाचा, कारण आता तुम्ही भाजपचे पण प्रवक्ते आहात, की म्हणजे वकील असणं महत्त्वाचं? दोघी वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि दोघी एक वेगवेगळ्या लेवलवरती ऑपरेट करतात. म्हणजे पक्ष म्हणून मी प्रवक्ता म्हणून पक्षाची वकिली करतोय आणि वकील म्हणून माझ्या पक्षकारांची मी वकिली करतोय. त्यामुळे दोघी ठिकाणी मी वकील म्हणूनच तसा वकिली बाणा ठेवूनच काम करतोय. तुम्ही वकील आहात, त्यामुळे तुमच्याशी बोलण्यामध्ये मी तर काय जिंकू शकणार नाही. अच्छा, आणखीन बरेच माझ्यासमोर केसेस दिसत आहेत. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा, त्याच्यानंतर विद्युत जामवाल. तुम्ही काय असे फिल्म स्टार्सचे? नाही. विद्युत जमवालची केस अशी होती की त्याने एका नाईट क्लबमध्ये मारामारी केली काही लोकांना. तो काय ॲथलीट आहे, तो एकदम एक बुक्का मारला. मी त्याला विचारलं होतं की तू एकटा किती लोकांना मारू शकतो? तो म्हटला की 10 लोकांना मी एकटा निहत्ता मारू शकतो. तर त्याच्यावर ते आरोप होते की त्यांनी एका क्लबमध्ये काय भांडणं झाले आणि त्यांनी 2-3 लोकांना हातापायी झाली. तर ती केस मी चालवली होती आणि त्यात तो निर्दोष बरी झाला. अर्थात त्याच्या आधी मी कोर्टापुढे युक्तिवाद करताना हे सांगितलं होतं की विद्युतने मारलं नव्हतंच मुळात. तिथे जी घटना घडली तिथे कुणीतरी एका मुलीला छेडलं आणि त्यातून ते काही जे क्लबमध्ये होतं नॉर्मली ते झालं आणि तिथे विद्युत वॉज देअर, पण बिकॉज ही वॉज अ सेलिब्रिटी तो त्यात गोवला गेला. जे काय तर तो निर्दोष बरी झाला. परंतु एक बघितलंय मी की जर तुम्ही समाजात सेलिब्रिटी म्हणून असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल, तर इट इज व्हेरी इझी की तुमच्यावर चिखलफेक करून रेकग्निशन गेन करायचं. ही मानसिकता असते आणि ही घातक मानसिकता आहे. कारण जे चिखलफेक करतात त्यांना तात्पुरती प्रसिद्धी मिळते, परंतु तुम्ही कुठेतरी विनाकारण एखाद्या माणसाला त्याला त्या संपूर्ण याच्यात इन्व्हॉल्व करत असताना जेव्हा तुम्ही गोवतात त्याचं रिपरकशन्स किती स्ट्रॉंग असू शकतात त्याचा विचार करत नाही. धनंजय मुंडे, म्हणजे तिथे तुम्ही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पण तुम्ही त्यांना जामीन मिळवून दिलाय. पण अशा जेव्हा आर्थिक भ्रष्टाचार असतो किंवा काय असतं, तेव्हा तुम्हाला चार्जशीट करताना म्हणजे असे काही चॅलेंजेस येतात का? की असं, कारण अशा वेळेला तुम्हाला फार क्विक राहायला लागतं ना, मग अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, हे बघा, तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. तुमची फॅक्ट्स जे म्हणतो आपण, जी काही एखाद्या खटल्याची जी काही वस्तुस्थिती असेल त्याची पकड चांगली पाहिजे. आणि आर्थिक गुन्हे असतील किंवा बॉडीली ऑफेन्सेस असतील, तुम्ही त्या परिस्थितीमध्ये काय घडलेली आहे, ते कृत्य का घडलं, कसं घडलं, तो मनी ट्रेल खरंच होता का, हे सर्व बघणं गरजेचं आहे आणि त्याचं अवलोकन अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुमचा अभ्यास पक्का नसेल तर तुम्ही मांडणी करू शकत नाही. आणि जामिनाचा युक्तिवाद करत असताना त्या माणसाने गुन्हा केला आहे का नाही केला आहे हे खटल्याअंती सिद्ध होईल. आत्ताच्या घडीला त्याला तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता खरोखर आहे का, हा एक प्रश्न देखील महत्त्वाचा असतो. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मांडणी करावी लागते, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला युक्तिवाद करावा लागतो. आणि अनेक जजमेंट्स असतात, सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे, ज्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. शेवटी असं आहे बघा की वकिलाला ना, मी नेहमीच सांगतो की वकील हॅज टू बी ऑलराऊंडर. म्हणजे तुमच्याकडे येणारा पक्षकार हा वेगवेगळ्या क्षेत्रातला असतो, त्या क्षेत्रातला अभ्यास तुम्हाला पाहिजे. म्हणजे कोऑपरेटिव्हचा पक्षकार असेल तर तुम्हाला सहकार क्षेत्र माहिती पाहिजे, राजकारणी असेल तर राजकारणात काय चालतंय ते माहिती पाहिजे, डॉक्टर असेल तर मेडिकल टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे, ॲनाटॉमी माहिती पाहिजे, एखादा इंजिनियर आला असेल तर ते टेक्निकल टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्ही चांगली मांडणी तुमच्या पक्षकाराची त्या ठिकाणी करू शकता. अनिकेत निकम आले तर कोर्टाला प्रेशर येतं का? की बापरे आता हे आले म्हणजे, आणि समोरच्या पब्लिक प्रॉसिक्युटरला नाही, हे आता पूर्ण लढाच द्यायला उतरता ना तुम्ही, पूर्ण अभ्यास, रिसर्च आणि सगळं करून. मी आल्याने कधीही कोणाला प्रेशर येत नाही. कारण मी मुळात स्वतः मी प्रेशर कुठलंच घेत नाही, त्यामुळे मला माहिती आहे की कोणावरही काही प्रेशर येत नाही. फक्त असं आहे
की मी जी काही मांडणी करतो ती प्रामाणिकपणे करतो. मी कधीही मिसलीड करत नाही, दिशाभूल करत नाही. माझ्या पक्षकाराच्या विरोधात जे काही मुद्दे असतील ते देखील मी न्यायालयाला सांगतो. म्हणजे अनेक वेळा असं झालंय की सरकारी वकिलांना माहीत नव्हतं की माझ्या पक्षकाराच्या विरोधात अगोदरचे असे गुन्हे आहेत, ते सांगू शकले नाही कारण त्यांना माहीत नव्हतं. परंतु मी स्वतःहून सांगितलंय की असे असे गुन्हे आहेत, पण तरी सुद्धा याला ही ऑर्डर मिळाली पाहिजे, ब क कारणं आहेत. त्यामुळे मी जे काय आहे ती प्रामाणिकपणे मांडणी करतो आणि शेवटी प्रत्येक खटल्याचं स्वतःचं एक नशीब असतं. अच्छा. प्रत्येक केस हॅज इट्स ओन डेस्टिनी. त्यामुळे मी वाहक आहे, मी एक मीडियम आहे, माध्यम आहे. शेवटी ते न्यायाधीश साहेब ठरवतीलच, परंतु मी पक्षकाराला सांगतो, बघा ठीक आहे, आपण प्रयत्न पूर्ण केले, शेवटी आपल्याला यश नाही मिळालं, ते तुझ्या केसचं नशीब, तुझंही नाही, या केसचं नशीब तसं आहे. ऑब्जेक्टिव्हली तू बघ, केस म्हणून बघ. आता याच्यामध्ये एक थोडीशी वेगळी मला अशी दिसली की TRP मॅनिप्युलेशन ही एक जरा वेगळी केस आहे. तर त्याच्यामध्ये कसं काय मॅनिप्युलेशन झालं TV रेटिंगमध्ये? कारण त्याच्यावर बरंच काही ठरतं ना, म्हणजे ऍड्स किती होणार, म्हणजे बराच काही चॅनल्सच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले मुंबईत हे सांगून की हे TRP मॅनिप्युलेट करतात. आता हे मॅनिप्युलेट कसे करतात? हे काही लोकांना पैसे देतात आणि सांगतात की तुम्ही हे चॅनल सतत बघा, आणि ते TRP काउंटिंगचं एक प्रोसिजर असते की तुम्ही हे चॅनल सतत बघा तर ऑटोमॅटिकली ही TRP वाढते, ही पेड TRP आहे. TRP वाढलं तर ब्रेकिंग न्यूज प्रत्येक चॅनल देतं, आमचं चॅनल पुढे सबसे तेज हम है, अशी ती ब्रेकिंग न्यूज प्रत्येक चॅनल टाकतं आणि मग ॲडव्हर्टाइजमेंट्स त्यांना मिळतात आणि एक मोठं सर्कल असतं. तर असं एका मराठी चॅनलवरती आरोप केले होते की ह्याने TRP मॅनिप्युलेट केली, त्याच्यात यांनी काहीतरी गोडबंगाल केलं आणि त्यांनी ते मॅनेज केलं. तर त्यांच्या डिरेक्टरची केस मी चालवली होती आणि मी कोर्टाला सांगितलं होतं की हे TRP मॅनिप्युलेशन हे फक्त कागदावरती बोलण्यासारखं युक्ती होते, ॲक्च्युली असं TRP मॅनिप्युलेट होऊ शकणार नाही, जे आरोप त्यांनी त्या ठिकाणी तेव्हा केले होते म्हणून. मग कोर्टापुढे अनेक दाखले दिले, त्याचे एव्हिडन्सेस आम्ही दिले आणि कोर्टाने ते मान्य करून त्याला त्या ठिकाणी रिलीज केलं. परंतु परत सांगण्यात हाच मुद्दा की आता फॉर एक्झाम्पल TRP, आता या TRPची केस चालवण्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला ह्याचा की मीडिया कशी मॅनेज होते किंवा मीडिया कशी चालते, मीडियाची सिस्टीम काय आहे, तुमचे पॉईंट्स कसे वाढतात, तुमचे रेटिंग्स कसे वाढतात, ह्याचा मला अभ्यास करावा लागला. त्यामुळे वकिलाने कालांतराने वकील सगळ्याच गोष्ट म्हणजे जॅक ऑफ ऑल होतो. मग असं कधी झालंय का की एखाद्या आता या केसमध्ये वगैरे असं स्टडी करत असताना वेगळंच सत्य बाहेर येतं? होतं ना, अनेक वेळा कळतं तुम्हाला. अनेक वेळा सिस्टीममधले काही गोष्टी कळतात की अरे असं पण झालंय. आता ठीक आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला बोलता येत नाही, परंतु गोष्टी घडत असतात. म्हणजे असं नाही की आणि मी असंही म्हणणार नाही की मी जे पक्षकारांची बाजू मांडतो ते सगळेच निर्दोष असतात. काही पक्षकार आहेत ज्यांची मी बाजू प्रयत्न पूर्ण केले पण त्यांना शिक्षा झाली आणि ती शिक्षा सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकली. काय वाटतं अशा वेळेला? वकील म्हणून मी माझं काम केलेलं आहे, मी माझी भूमिका वकील म्हणून तिथे पार पाडलेली आहे. 100% दिलं. शेवटी प्रयत्न हे माझ्या हातात असतात, प्रयत्न मी पूर्ण केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.